ज्याचं जळत आहे त्यालाच कळतंय शेवटी खरी बात आहे बरं का भावना. आपण आज गाडी विकली, लय दुःख झालं आज. तुम्हाला तर माहिती आहे, खूप मेहनतीने इथपर्यंत आलो होतं. आणि दाजीनं बँकेचं लोन काढून सही ना गाडी आपण घेतलेली. मग काही सोनं हे केलं होतं गहाण, काही कापसाचे वगैरे काही, कारण की एक हाऊस होती बरं का. आणि समोरच्या दादाने आहे ना त्यांचं घरावर लोन काढून सही ना, आणि आपण भरले होते 4.5-5 लाख रुपये. तर आता विकली तर ती आपल्याला फक्त 2.5 लाख रुपये आले तर, आणि त्यात 3 ते 3.5 लाखाचं मग नुकसान झाले. कारण की समोरच्याने एवढं मजबूर केलं, त्याचे पैसे होते आपल्याकडं, आणि ते म्हणजे विकायची नव्हती मला गाडी बरं का, खरंच नव्हती विकायची मला. मी हप्ता भरू शकत होते, असं नाही की नाही, पण समोरच्याने मजबूरच असं केलं. हे कट कारस्थान करून सही नाही माझ्यावर प्लॅनिंग केली बरं का.